तब्बल 107 दिवस जगाला तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवणाऱ्या अमेरिका-इराण संघर्षाबाबत अखेर मोठी बातमी आली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती असेल अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करार ठरलेला आहे। पण तुम्ही म्हणाल तिथं युद्ध हो किंवा न हो त्याच्याशी आपला काय संबंध? युद्ध तिकडे हजारो किलोमीटर दूर होतं, ते थांबलं तरी सुद्धा त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार किंवा आपल्याशी काय संबंध? तर संबंध आहे आणि तो थेट तुमच्या पेट्रोल पंपापासून ते घरच्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो। कारण हे युद्ध थांबल्यामुळे पेट्रोल स्वस्त होऊ शकतं, गॅस सिलेंडरचा भार कमी होऊ शकतो, महागाई आटोक्यात येऊ शकते आणि कदाचित तुमचा EMI सुद्धा कमी होऊ शकतो। पण एका करारामुळे एवढं सगळं कसं बदलू शकतं? चला समजून घेऊयात या व्हिडिओमध्ये। हॉर्मुझ सामुद्रधुनी बंद झाली तेव्हा भारताच्या अर्थव्यवस्थेच्या नसाच दाबल्या गेलेल्या होत्या, कारण मोठ्या प्रमाणामध्ये इंधनाची वाहतूक असेल किंवा इतर सुद्धा मालाची वाहतूक ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून केली जात होती आणि भारतामध्ये ज्या काही वस्तू आयात केल्या जातात त्या मोठ्या प्रमाणामध्ये, त्याच्यामध्ये इंधन असेल, खत असेल किंवा इतरही वस्तूंची आयात केली जात होती, ती मोठ्या प्रमाणामध्ये याच हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून त्याची वाहतूक केली जायची। आणि इंधनाची वाहतूक हॉर्मुझची जी सामुद्रधुनी आहे ती बंद पडल्यानंतर इंधनाची वाहतूक मंदावली आणि दर सुद्धा वाढले होते आणि त्याचा परिणाम आपण सगळ्यांनी बघितलेला आहे, कशा पद्धतीनं आपल्या इकडे महागाई वाढलेली होती। तुम्हाला वाटत असेल युद्ध अमेरिका आणि इराण लढत होते, पण त्याचं बिल नेमकं कोण भरत होतं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्हाला वाटत असेल इराण, इस्रायल किंवा जे अमेरिका आहे त्यांच्याकडून हे बिल भरलं जात असेल आणि फार फार तर मिडल ईस्टमध्ये जिथं हे हल्ले होत होते त्याच्यावर या सगळ्यांचा बोजा पडत असेल, पण संपूर्ण जग याचं बिल भरत होतं आणि भारत त्यामध्ये आघाडीवर होता। तेल महागलेलं होतं, रुपया घसरला होता, LPGचा खर्च वाढलेला होता, LPG सुद्धा महाग झाला, वाहतूक महाग झाली आणि त्याचा परिणाम हा थेट तुमच्या जेवणाच्या ताटावर झाला। कारण डिझेल महागलं की ट्रक महागतात, मग ट्रक महागले की भाजीपाला महागतो, भाजीपाला महागला की घर खर्च वाढतो, म्हणजे युद्ध तिकडे हजारो किलोमीटर दूरवर होतं, पण त्याची झळ भारतामधील प्रत्येक कुटुंबाला बसत होती। आता या सगळ्यामध्ये महत्त्वाचा भाग आता जी पीस डील होतीये त्याच्यामुळे आपल्या सगळ्यांना कसा फायदा होणार आहे ते आपण समजून घेऊयात। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांतता कराराची घोषणा केली आहे आणि काही मिनिटांमध्येच जगभरातील बाजार हलले, तेलाचे दर घसरले, रुपया मजबूत झाला। भारतीय शेअर बाजारानं जोरदार उसळी घेतलेली तुम्ही बघितलेली असेल। सोमवारी सकाळी सेन्सेक्स 1000 पेक्षा जास्त अंकांनी वाढला, कारण गुंतवणूकदारांना एक संदेश मिळाला, आता धोका कमी झालाय। आता सरळ मुद्द्यावर येऊ, तुमच्या खिशाला काय फायदा होईल? तर पहिला फायदा, तेलाचे दर कमी होऊ शकतात। दुसरा फायदा, पेट्रोल आणि डिझेलवरील दबाव कमी होऊ शकतो। तिसरा फायदा म्हणजे LPG सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता वाढेल आणि चौथा फायदा आहे महागाई कमी होऊ शकते। पाचवा, जर महागाई कमी झाली तर RBIला व्याजदर कमी करण्याची संधी मिळू शकते, म्हणजेच तुमचं घर कर्ज असेल, कार लोन असेल किंवा इतर सुद्धा जे EMI तुम्ही भरता ते कमी होऊ शकतात। म्हणजे एका शांतता करारामुळे सामान्य नागरिकांच्या खिशामध्ये पैसे वाचू शकतात, महागाई कमी होऊ शकते। आता या सगळ्यांवर तज्ज्ञांचं नेमकं काय म्हणणं आहे? तर हा करार फक्त तेलापुरता मर्यादित नाहीये, याच्यामुळे व्यापार वाढू शकतो, निर्यात वाढू शकते, शिपिंग आणि लॉजिस्टिक्स या क्षेत्राला दिलासा मिळू शकतो, कारण याच्यावर सगळ्यात मोठा ताण वाढलेला होता। जेव्हा हॉर्मुझवर तणाव होतं त्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये तिकडची जी शिपिंग आहे, वाहतूक आहे ती मंदावलेली होती, त्याच्यामुळे ही इंडस्ट्री डबघाईला आल्याचं दिसत होतं। पण आता जेव्हा शांतता करार होतं आणि त्यामध्येही हॉर्मुझची खाडी ही पुन्हा सुरू होतीये, आधीसारखी वाहतूक याच्यामधून केली जाईल, त्याच्यामुळे या सगळ्या इंडस्ट्रीला याचा फायदा होईल। खत उद्योग, विमान वाहतूक, त्याचबरोबर पेट्रोकेमिकल आणि उत्पादन क्षेत्राला याचा मोठा फायदा होऊ शकतो, म्हणजेच भारताच्या आर्थिक वाढीला नवी गती मिळू शकते। 107 दिवसांच्या या युद्धानं एक गोष्ट स्पष्ट केली आहे की मध्य पूर्वेमध्ये गोळीबार झाला की भारतामध्ये महागाई वाढते आणि आता जर हा अमेरिका आणि इराण शांतता करार यशस्वी ठरला, म्हणजे तो होणार आहे येत्या शुक्रवारी 19 तारखेला याच्यावर फायनल सही केली जाईल अशी माहिती समोर येते। आणि हा शांतता करार यशस्वी ठरला तर तो फक्त 2 देशांमधील करार नसेल, तो भारतामधील कोट्यावधी लोकांसाठी आर्थिक दिलासा देणारा करार ठरेल। ही शांतता कराराची बातमी येताच आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये तेलाचे दर घसरलेले आहेत। तुम्ही म्हणाल भारतामध्ये तर तेलाचे दर कमी झालेले नाहीयेत, पण येत्या काळामध्ये त्याविषयी सुद्धा निर्णय घेतले जाऊ शकतात, म्हणजे भारतामध्ये सुद्धा पेट्रोल डिझेलचे दर, गॅसचे दर हे कमी होऊ शकतात। आणि तुमच्या मते पेट्रोल डिझेलचे दर आता कमी व्हायला हवेत का? कारण सगळी जी स्थिती आहे इंटरनॅशनल लेवलवर आणि मिडल ईस्टमध्ये जो काही तणाव होता तो आता निवळायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे
पेट्रोल डिझेलचे दर असतील किंवा गॅसचे दर हे कमी व्हायला हवेत का? तुम्हाला काय वाटतं? कॉमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा.